चला आपण राष्ट्रीय महामार्गाचं एक स्टिंग ऑपरेशन करू। आता डिसेंबर महिना चालू आहे। माझ्यासोबत मराठा सेवा संघाचे जिजो ब्रिगेडचे तालुका प्रमुख, संभाजी ब्रिगेडचे तालुका प्रमुख जाधव सर आहेत। इथे झाडं लावली जात आहेत आणि ह्या मावश्या अर्धा फूट 1 फुटाचं झाड लावत आहेत। ॲक्च्युली ह्या झाडाला मूळ नाही, जरा झाड दाखवा, मूळ नाही, हे सगळं याला फांदी नाही, पान नाही। आणि हे झाडं लावून आता डिसेंबर महिना चालू आहे, ही झाडं लावून खरीच वाढणार आहेत का, याला पाणी मिळणार आहे का, हे झाड लावण्यासाठी, हे खुडूक लावण्यासाठी या ठिकाणी उभा केलेला आहे। हे येईल का झाड? बोल रे झाडा, तू येशील का? खरंच येणार नाही। आणि मावशीने खोदलेलं जे हे आहे, हा खड्डा आहे, या खड्ड्यामध्ये हे झाड लावणं चालू आहे। हे झाड वाळून गेलेलं। मला सांगा, सरकारचे लाखो रुपये जर असे व्यस्त होत जात असतील तर खरंच महामार्गावरती वृक्ष लागवड केली जाणार आहे का? ह्या रस्त्याची कॉन्ट्रॅक्टरने इथल्या राज्यसत्तेने वाट लावलेली आहेच, वरती झाडाच्या पैशाची सुद्धा वाट लावली जात आहे। सरकार याकडे खरंच लक्ष देईल काय? हे झाडं लावण्याचे कॉन्ट्रॅक्ट हे शासकीय राजकीय पुढाऱ्याच्या बगलबच्च्यांना दिलं जात आहे। बरोबर। आणि त्यांच्या माध्यमातून अशी एकतर निव्वळ खराब झालेली झाडे, त्यावर हजारो लाखो रुपयाचा खर्च करणे आणि झाड लावण्यासाठी ह्या महिला आहेत, या महिलाच्यानं हा इतका खड्डा मारणं शक्य नाही। मुळात पहिला विषय यांना विचारू, तुम्हाला एक झाड लावण्यासाठी किती रुपये मिळतात? नाही, आम्ही रोजाना आहे। किती रुपये रोजगार तुम्हाला? 200 रुपये। किती रुपये? 200। तुम्हाला किती रुपये? तुमचं नाव काय? तुमचं नाव सांगा ना। तुम्हाला तुम्ही पगारी आलात ना? नाव काय? सुनीता। कुठलं गाव? तुरुरीच्या आहात। या सुनीताताई परिसरातल्या तुरुरीच्या आहेत। म्हणजे ह्यांना अस्वस्थ वाटते, पण अस्वस्थ वाटायचं काही कारण नाही। ॲक्च्युली 430 रुपये महाराष्ट्रातला रोजगाराचा रेट आहे आणि 200 रुपयावरती ह्या महिलांना कामाला लावलं जातं। चला विचार करू, महामार्गाचा विजय असं म्हणावं लागेल की काय माहीत नाही। धन्यवाद। रिपोर्टर भूमिपुत्र वाघ, मराठवाडा लोकविकास मंच, महाराष्ट्र।